नमस्कार मित्रांनो. तर आज आपण कोरलचं पहिलं लेक्चर शूट करतोय. यामध्ये तुम्हाला दिली जाणारी माहिती म्हणजे कोरल ओपन कसं करायचं सुरुवातीपासून, त्यानंतर त्याच्यामधील जे पार्ट आहे आणि जे टूल बार आहे आणि जो मेनू बार आहे त्याची आपण पूर्ण माहिती घेणार आहोत यामध्ये. ठीक आहे. तर आता आपण कोरल ड्रॉ ओपन करूया. ॲप्लिकेशनला 2 वेळेस क्लिक करा. समोर आपल्याला जी व्हाईट स्क्रीन दाखवत आहे तो म्हणजे कोरल ड्रॉचा इंटरफेस, म्हणजे जी मेन स्क्रीन आहे तो. ठीक आहे. आता यामध्ये सर्वप्रथम याला म्हणतात वेलकम पेज. कोरल ड्रॉचं वेलकम पेज इथे लिहून असेल बघा, वेलकम स्क्रीन म्हणून लिहून आहे साईडला. ठीक आहे. आता आपल्याला कुठलंही काम करण्याच्या आधी सुरुवातीला एक न्यू पेज घ्यावं लागतं. म्हणजे कोरल असो, फोटोशॉप असो किंवा कुठलंही सॉफ्टवेअर असो एडिटिंगचं, त्यामध्ये एक पेज असतं. त्या पेजवर आपण पर्टिक्युलर काम जे आपल्याला करायचं आहे ते करू शकतो. तर यामध्ये सुरुवातीला न्यू डॉक्युमेंट्स इथे क्लिक केलं तरी न्यू पेज येणार. बघू शकता, करून दाखवतो प्रॅक्टिकली. ठीक आहे. आणि न्यू पेज घेण्यासाठी एक सर्वांकडे ऑप्शन असते, ते म्हणजे Ctrl+N शॉर्टकट. ठीक आहे. आणि आपण प्रॉपर बेसिक टू ॲडव्हान्स करत आहे. त्यासाठी आपल्याला इथे फाईलमध्ये जायचं आहे. इथे दिसत आहे तुम्हाला सुरुवातीला, बघू शकता Ctrl+N लिहिलेलं आहे त्याचं शॉर्टकट आणि फाईलमध्ये न्यू. ठीक आहे. आता न्यू घेतल्यानंतर एक तुम्हाला समोर पेज दिसतोय आणि कोरल ड्रॉचं तुम्हाला थोडंसं माहिती देतो की आता हा जो पॅलेट दिसत आहे ग्रे कलरमध्ये तुम्हाला वरी फाईल, एडिट, व्ह्यू वगैरे जे लिहिलेलं आहे, लेआउट, ऑब्जेक्ट, इफेक्ट. ठीक आहे. याला म्हणतात मेन्यू बार. काय म्हणतात त्याला? कोरल ड्रॉचा मेन्यू बार. ठीक आहे. आणि त्याच्या खाली डबल तुम्हाला हे पॅलेट दिसत आहे बघा, न्यू फाईल, फाईल सेव्ह, Ctrl+S, Ctrl+O वगैरे. याला म्हणतात कोरल ड्रॉचा स्टँडर्ड टूल बार. ठीक आहे. याला स्टँडर्ड टूल बार म्हणतात. त्याच्या खाली व्हाईट स्पेस आहे, बघू शकता. हा इथं आहे, तर क्लिक करून दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे. आणि त्यानंतर जे तुम्हाला दाखवत आहे म्हणजे त्याच्या खाली आता जिथे माझा माऊस आहे बघू शकता तुम्ही, हा याला म्हणतात कोरल ड्रॉचा प्रॉपर्टी बार. ठीक आहे. प्रॉपर्टी बार म्हणजे आपण काय वर्कआउट करताय, काय चेंजेस करायचे आपल्याला पेजेसमध्ये, हे तुम्हाला तिथे एखादं ऑप्शन आपण रन केल्यानंतर तो प्रॉपर्टी बार ऑटोमॅटिकली रन होतो. बघू शकता तुम्ही, प्रॉपर्टी बार चालू झाला आहे. ठीक आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची जी माहिती आपल्याला घ्यायची आहे पूर्ण व्हिडिओमध्ये ते म्हणजे टूल बार. हा बघू शकता टूल बॉक्स आहे आपल्याकडे, इकडे सर्व टूल्स आहे. या टूलची माहिती आपण एक व्हिडिओमध्ये एक टूल किंवा दुसऱ्या टूल किंवा तिसऱ्या टूल अशा एक 2 व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. टूल बॉक्स आणि मेन्यू आणि प्रॉपर्टी बार. ठीक आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला कोरल ड्रॉमध्ये जे बेसिक माहिती आहे ती आज या व्हिडिओमध्ये दिली जाईल तुम्हाला. तर याला म्हणतात मेन्यू बार. याच्यामध्ये फाईलमध्ये हे सगळ्या गोष्टी Ctrl+N, Ctrl+O, रिसेंट फाईल ओपन करणे. आणि कोरल ड्रॉमध्ये आता आपण जे पेजेस घेतोय, आता हे न्यू पेज आहे. ठीक आहे. आता याची साईज आहे 8.5x11, म्हणजे हे A4चं पेज आहे. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला वरून माहिती दिली आहे. याला मेनू बार म्हणतात, याला स्टँडर्ड टूल बार म्हणतात, याला प्रॉपर्टी बार म्हणतात. ठीक आहे. याला टूल बॉक्स म्हणतात. यानंतर कोरलमध्ये नवीन एखादी फाईल घ्यायची आहे किंवा नवीन एखादं पेज ओपन करायचं आहे, ते इथं प्लसचं चिन्ह आहे, प्लसवर क्लिक करा. ही नवीन फाईल आहे, म्हणजे नवीन दुसरी फाईल आहे डायरेक्ट. हे नवीन पेज नाही आहे. ठीक आहे. आता ही डायरेक्ट एक फाईल आहे. जशी की फोटोशॉपमध्ये आपण एखादी दुसरी फाईलवर काम करतो, एखादी दुसरी PSD ओपन करतो, तशी ही नवीन फाईल आहे डायरेक्ट. ठीक आहे. कोरलमध्ये एवढंच आहे की ते इझिली ओपन होतं, आतमधून बाहेरून आणायची गरज नाही आहे काही. ठीक आहे. त्यानंतर वेलकम पेजची माहिती घेतली आपण, मेन्यू बारची घेतली, स्टँडर्ड टूल बारची घेतली, प्रॉपर्टी बारची घेतली आणि आता टूल बारकडे वळू. ठीक आहे. टूल बारकडे वळण्याच्या आधी मी सांगू इच्छितो तुम्हाला की आता एक पेज आहे इथे दाखवत आहे बघा तुम्हाला, याला म्हणतात स्टेटस बार खाली. आता इथे तुम्हाला एक पेज आहे, तर तुम्हाला एक नाही, तुम्हाला मल्टिपल पेजेस पाहिजे, तर तुम्ही इथं 2, 3, 4, 5 कितीही पेजेस घेऊ शकता. ठीक आहे. आता आपल्याला काम नाही तर सध्या आपण एकवर क्लिक करून टाकू. त्यानंतर इकडे तुम्हाला कलर पॅलेट दिसत असेल, हे बघा, हे कलर पॅलेट आहे. तर कलर पॅलेट आपण आता कोरलमध्ये जर तुम्हाला सोशल मीडियाचं काम करायचं आहे तर तुम्हाला RGB कलर पॅलेट सिलेक्ट करावं लागेल. आणि जर तुम्हाला प्रिंटिंगसाठी काही वर्कआउट करायचं आहे तर तुम्हाला मग, आणि हे कुठेही ठेवू शकता तुम्ही तुमच्या इच्छेनुसार, तुम्हाला जिकडे सोपं जाईल तिकडे.
राईट लेफ्ट सेंटर वगैरे जिथे तुम्हाला पाहिजे तिथे. आता मला तर या साईडलाच पाहिजे आहे त्यामुळे मी इथे ठेवतो, ठीक आहे, कारण तर त्याची सवय पडली आहे आपल्याला. आता हा कलर पॅलेट याची पण माहिती तुम्हाला दिली. आता यामध्ये तुम्हाला मल्टिपल किंवा जास्त कलर ॲड करायचे असेल तिथून खाली जसे करसाल तुम्ही तसे कलर ॲड होईल. आणि याच्यावर इथे एक ॲरो आहे, त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला त्या साईडला किती कलर आहे ते दिसणार, ठीक आहे. आता कलर पॅलेटची माहिती म्हणजे हे CMYK. आता तुम्हाला जर मल्टिपल किंवा दुसरे कलर पाहिजे आहे तर विंडोजमध्ये जा, कलर पॅलेट्समध्ये जा. इथं तुम्हाला हे बघा CMYK सिलेक्ट केलेलं आहे. आता मी RGB करतो, 2 कलर पॅलेट झालेला आहे. त्याच्यामध्ये एक आता हा CMYK आहे आणि हा RGB आहे, बघू शकता तुम्ही, ठीक आहे. क्लिक केलं त्याच्यावर क्लिक करायची गरज नाही, डायरेक्ट दिसतं तो. आणि जर तुम्हाला हा अलीकडे आणि तो पलीकडे करायचा आहे तर इथून तुम्ही करू शकता म्हणजे ड्रॉ करून. हा वरी गेला आहे. कलर पॅलेट आपण कुठे आपल्या हिशोबाने सेट करू शकतो, काही हरकत नाही. आता RGB अलीकडे आला आहे आणि CMYK पलीकडे गेला. याच्या आधी बघितलं होतं तुम्ही की CMYK पलीकडे होता आणि CMYK अलीकडे होता आणि RGB पलीकडे होता, ठीक आहे. तर या कोरल ड्रॉमध्ये हा कलर पॅलेट तुम्ही कुठेही सेट करू शकता. ही झाली आपली बेसिक माहिती. आता यामध्ये तुम्हाला दिसत असेल की न्यू पेज, एक ब्लँक पेज घेतला आहे आपण आणि याचे पेजेस पण मल्टिपल किती होतात ते बघितले आहे करून, ठीक आहे. आता यामध्ये आपण हे 5 ते 6 पेजेस घेतले आहे आणि एक पेज आपल्याला फ्रंट पेजवर आपण काम करतो आहे, ठीक आहे. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे फाईल. आता मेनू बारपासून जर सुरुवात करायची म्हटलं तर फाईलपासून करू. फाईलमध्ये सर्वात प्रथम जो पहिला पार्ट आहे तो म्हणजे न्यू, Ctrl+N, न्यू पेज घेणे, ते सांगितलेलं आहे मी तुम्हाला. न्यू फ्रॉम टेम्पलेट म्हणजे ते रेडी टेम्पलेट असतात कोरलचे, ते न्यू फ्रॉम टेम्पलेटमधून ओपन होईल. बिझनेस कार्ड, सर्टिफिकेट वगैरे जे कुठले असेल ते. ओपन रिसेंट, ओपन Ctrl+O म्हणजे बाहेरची फाईल आतमध्ये कोरलमध्ये ओपन करणे, ठीक आहे. ओपन रिसेंट म्हणजे जे आपण आधी काम करत होतो 1-2 घंटे आधी, 5 घंटे आधी किंवा काल परवा, ही फाईल ओपन करणे म्हणजे ओपन रिसेंटमधून. आता इथं दाखवत असेल तुम्हाला, दिसत असेल हे फाईल सर्व जे आम्ही काम करत होते त्या फाईलमध्ये तुम्ही ओपन रिसेंटमधून ही फाईल जर ओपन केली तर ही फाईल इथं ओपन होणार डायरेक्ट, ठीक आहे. हे काल डेमो सेक्शनसाठी एक बनवलेलं होतं, ती फाईल ओपन झाली, ठीक आहे. आता याला आपण सिंपल इथून बंद करू शकतो. त्यानंतर क्लोज म्हणजे पेज बंद करणे. आता ज्या पेजवर आपण काम करत आहे जर क्लोजवर क्लिक केलं तर ते पेज बंद होणार. क्लोज ऑल मी सध्या करून दाखवणार नाही आहे तुम्हाला, कारण तर त्यामुळे कोरल बंद पडू शकते पूर्ण. सेव्ह म्हणजे सिंपल ऑप्शन आहे, सर्वांना माहीत आहे, ते काही सांगण्याची गरज नाही. Ctrl+S म्हणजे सेव्ह करणे, ठीक आहे. आता एखादी इमेज घेतो, कलर त्याला मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण. करणे, कोरलच्या बाहेर जो फॉर्मॅटमध्ये आपल्याला जो एक्सपोर्ट करायचे आहे त्या फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करणे, पाठवणे म्हणजे एक्सपोर्ट, ठीक आहे. Ctrl+E शॉर्टकट. एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल आता मला चॉईस करायचं आहे JPG फॉर्मॅट, तर मी सिंपल खाली क्लिक केलं आहे सेव्ह ॲज टाईपमध्ये आणि इथे तुम्हाला बघू शकता JPG फॉर्मॅट असेल, 2nd नंबरला 3rd नंबरला JPG बिटमॅप. या फॉर्मॅटमध्ये तुम्ही इथे एकही फाईल JPG नाही आहे, कारण तर आम्ही PNGमध्ये सेव्ह करतो फाईल्स, त्यासाठी आता मी ही फाईल JPGमध्ये सेव्ह केली आहे, ठीक आहे. आता इथं तुम्हाला विचारतं आहे RGB कलर ठेवायचे आहे का की ब्लॅक अँड व्हाईट करायचं आहे, त्याला कस्टम क्वालिटी हाय ठेवायची आहे, रेझोल्युशन क्वालिटी वगैरे वगैरे वगैरे, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ओके करायचं आहे सिंपल, कारण तर हे ऑलरेडी सेट आहे पूर्ण गोष्टी. रेझोल्युशन तर 300 ठेवलेलंच आहे, कारण तर आपण 2017 वापरतो आहे, त्याच्यामध्ये 300 असतं रेझोल्युशन, ठीक आहे. आता मी कॅन्सल करतो, कारण तर मला ती फाईल एक्सपोर्ट करायची नव्हती, त्यासाठी. तुम्ही एक्सपोर्ट करायचे असेल तर सेव्ह करू शकता. आता एक्सपोर्ट फॉर एखादी फाईल आपल्याला जर ऑफिस म्हणजे वर्डमध्ये जर तुम्हाला एखादी फाईल सेव्ह करायची असेल वर्ड ऑफिसमध्ये, तर तुम्ही सरळ इथून सेव्ह करू शकता. एखादी फाईल तुम्हाला वेबसाईट फॉर्मॅटमध्ये जर सेव्ह करायची आहे तर सरळ एक्सपोर्ट फॉरमध्ये तुम्ही वेब करू शकता. किंवा तुम्हाला एखादी फाईल HTML फॉर्मॅटमध्ये जर एक्सपोर्ट करायची आहे तर सरळ तुम्ही इथून एक्सपोर्ट फॉर HTML करून एक्सपोर्ट करू शकता, ठीक आहे. त्यामध्ये फाईलचं जो दुसरा पार्ट आहे सेंड टू मध्ये सुद्धा ब्लूटूथ डिव्हाइसला डायरेक्ट सेंड करू शकता. डेस्कटॉप डॉक्युमेंट्समध्ये डायरेक्ट सेंड करू शकता. मेलमध्ये डायरेक्ट सेंड करू शकता तुम्ही सेंड टूमधून. पब्लिश टू PDF म्हणजे PDF मध्ये सेव्ह करणे. हे बघा, आपल्याला फॉर्मॅट चॉईस करायची काही गरज नाही आहे.
ऑलरेडी फॉर्मॅट चॉईस झाला आहे, कारण तर आपण काय केलं आहे, पब्लिश टू PDF बघू शकता तुम्ही, पब्लिश टू PDF. त्याच्यानंतर आपल्याला इथे जो आपण फाईल जो एक्सपोर्ट वगैरे करताना जे फाईलचा फॉर्मॅट चॉईस करायची गरज होती, ती चॉईस करायची गरज नाही, तो ऑटोमॅटिक PDF फॉर्मॅटमध्ये येणार, कारण तर आपण पब्लिश टू PDF केला आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, पुढची माहिती अशी आहे, आता फाईलमध्ये आपण गेलो पब्लिश टू पेज, कन्सेप्ट शेअर. आता हे सुद्धा पार्ट आपण पुढे शिकवणार आहोत व्हिडिओमध्ये, त्यासाठी आता इथून स्किप करू आपण. प्रिंटसुद्धा पार्ट पुढे व्हिडिओमध्ये येणार आहे, त्यासाठी हा आपण पार्ट स्किप करू. प्रिंट मर्ज पण पुढे व्हिडिओमध्ये आहे, कारण हे जे डिझायनिंग रिलेटेड पार्ट आहे ते आपण सर्व पुढे डिझाईन चालू असताना तुम्हाला मी ते समजावून सांगणार आहे की ते काय आहे, काय होते त्याने. ठीक आहे. प्रिंट प्रिव्ह्यू, आता एखादी फाईल प्रिंटला टाकली आहे आपण, तर ती प्रिव्ह्यू म्हणजे बघू शकता स्क्रीनवर दिसत आहे, अशी फाईल आहे, असा कलर आहे, साईज वगैरे त्याची जे काही असेल तर या फाईलला आपण साईज लावलेली नाही आहे. आणि हा असा A4च्या पेजवर ही जी कार दिसत आहे तुम्हाला ती प्रिंट होणार, म्हणजे याची साईज पेजची इथून तुम्ही प्रिव्ह्यू करू शकता कशी टाकली. म्हणजे काही कारणानं कधी कधी काय होतं की एखाद्या फाईलवर ड्रॉ येतात, मार्क येतात, तर ते चुकते. ठीक आहे, त्यासाठी प्रिंट प्रिव्ह्यू. आता आपण परत कुठले ऑप्शन बाकी आहे आपले, कलेक्ट फॉर आउटपुटचं काम नाही आहे आपल्याला, ते नंतर शिकू. डॉक्युमेंट प्रॉपर्टीज म्हणजे करून दाखवतो तुम्हाला. चला, डॉक्युमेंट प्रॉपर्टीज म्हणजे आपण जे काही काम करत आहे ते किती आहे किंवा काय करत आहे तुम्ही, तुमच्यापाशी पेजेस किती आहे, लेयर्स किती आहे, पेज साईज किती आहे तुमची, रेझोल्युशन किती आहे पेजचं, कलर कोणता वापरताय तुम्ही. ठीक आहे, हे साठी पेज डॉक्युमेंट बघू शकता. आपल्याकडे ते 6 पेजेस आहे, 1 2 3 4 5 6. लेअर्स एक आहे, लेअर्स म्हणजे या बाईकला ते कारला त्याला लेअर म्हटलेलं आहे, ते लेअर एक आहे. DPI 300 आहे याचा. प्रोफाईल RGB आहे. CMYK के 2 कलर आपण इकडे कलर पॅलेटमध्ये 2 कलर फिल केलेले आहेत, त्यासाठी ते दाखवत आहे आपल्याला. ठीक आहे, आता याला आपण कॅन्सल करू. तर जे फाईलमध्ये गोष्टी दाखवलेल्या आहे, सेव्ह करणे, सेव्ह ॲज करणे, हे गोष्टीसुद्धा आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. ठीक आहे, आता या व्हिडिओमध्ये आपण फाईलबद्दल माहिती शिकली आहे पूर्णपणे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एडिट करताना टूलबारसोबत डायरेक्ट तुम्हाला टूल आणि एडिट ऑप्शन एकाच वेळेस शिकवलं जाणार आहे. आणि फाईल सेव्ह कशी करायची आहे, एक्सपोर्ट कशी करायची आहे, इम्पोर्ट कशी करायची आहे, ओपन कशी करायची आहे, हे माहिती या व्हिडिओमध्ये मेनू बारमधलं फर्स्ट ऑप्शन फाईलमध्ये तुम्हाला दिलेली आहे. तर याची प्रॅक्टिस करा. आणि प्रॅक्टिस करण्यापेक्षा हे जे ऑप्शन्स आहे हे लक्षात ठेवायचे ऑप्शन आहे, कारण हे सिंपल आहे, म्हणजे 1-2 मिनटाचं काम आहे. तर हे ऑप्शन लक्षात ठेवा. प्रॅक्टिस करताना तुम्हाला ऑटोमॅटिकली ह्या गोष्टी जाणवणार आहे. एखादी फाईल घेणे, सेव्ह करणे, एक्सपोर्ट करणे, प्रिंटला टाकणे, ह्या सर्व गोष्टी फाईलमधून होतात. ठीक आहे, धन्यवाद.